नमस्कार मी ऋषिकराज शेतकरी बंधूंनो, आता तुम्ही तुमची सोयाबीन हमी भावाने म्हणजेच 4,892 रुपये प्रति क्विंटल या भावाने विकू शकता। त्यासाठी तुम्हाला हमी भाव खरेदी नोंदणीवरती या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागेल। ही नोंदणी करण्याची तारीख तुम्हाला 15 डिसेंबर 2024 देण्यात आली होती। आता या तारखेमध्ये वाढ करण्यात आली आणि त्याची ऑफिशियल या ठिकाणी नोटीससुद्धा शासनामार्फत काढण्यात आली आहे। आता किती तारखेपर्यंत तुम्ही ही नोंदणी करू शकता याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत ही नोटीस काढण्यात आलेली आहे। दिनांक 12 डिसेंबर 2024ला सोयाबीन हमी भावासंदर्भात ही नोटीस या ठिकाणी दिलेली। या ठिकाणी विषय दिलाय की हंगाम 2024-25 मधील हमी भावाने खरेदी प्रक्रियेतील शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेबाबत महोदय, उपरोक्त नमूद संदर्भाधीन पत्राद्वारे हंगाम 2024-25 मधील हमी भावाने सोयाबीन असल, मूग असल व उडीद खरेदी प्रक्रियेतील शेतकऱ्याच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेसाठी दिनांक 15 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। म्हणजे या अगोदर जी मुदत होती ती 15 डिसेंबर 2024 पर्यंत देण्यात आली। आता या ठिकाणी वाढ करण्यात आली। वाढ किती तारखेपर्यंत करण्यात आली? सदर मुदत दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात येते। म्हणजेच काय, तर 31 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकता। सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल यासाठी अशा प्रकारची ही शासकीय नोटीस काढण्यात आलेली आहे आणि यासाठी तुम्हाला 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली। या तारखेपर्यंत तुम्ही सोयाबीन हमी भावाने नोंदणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करू शकता, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात आलेलं आहे।